नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कारागृह विभागामध्ये हा भाग क्रमांक 3 आहे. आपण याआधी 12पर्यंत शैक्षणिक पात्रता बघितली होती. तो व्हिडिओ नाही बघितला असेल तर इथे तुम्हाला मिळून जाईल किंवा या व्हिडिओच्या शेवटी इथे बॉक्समध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. तर बघा 13 पासून आपण शैक्षणिक पात्रता बघूया. तर बघा यंत्रनिदेशकसाठी SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक मेकॅनिस्ट प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे. त्यानंतर 14 क्रमांकाचा जो पद आहे ते बघूया. नीटिंग अँड व्हीइंग निदेशक HSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य व्हीइंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कार्पेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक. पुढील जे पद आहे ते आहे करवत्या 4थी उत्तीर्ण सॉ मिलमध्ये स्वायर कामाचा 1 वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक. पुढील जे पद आहे 16 क्रमांकाचं लोहार काम निदेशक HSC आणि HSC दोन्ही पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहार काम संबंधी शीप मेटल किंवा टीन स्मिती वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातू उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव त्यानंतर आवश्यक असून धातू उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. पुढील पद पहा 17 क्रमांकाचं कतारी SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी टर्नर प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव आवश्यक असून टर्नरसाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. पुढील पद बघूया 18 क्रमांकाचं गृहपर्यवेक्षक SSC इंग्रजी विषयासह उत्तीर्ण कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदवी शिक्षण प्रमाणपत्र प्रौढ शिक्षण वर्ग आयोजित करण्याचा किंवा शिक्षक म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य. पुढील पद आहे 19 क्रमांकाचं पंजा व गालीचा निदेशक SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा आणि गालीच्या निर्मितीबाबत प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक. पुढील जे पद आहे 20 क्रमांकाचं ब्रेल लिपी निदेशक SSC शासन मान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच शासन मान्य अनुदानित अंध शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पुढील जे पद आहे 21 क्रमांकाचं SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फिटर प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव फिटर कामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम आवश्यक. जे पद आहे पुढील ते आहे 22 क्रमांकाचं प्रिपरेटरी SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वर्पिंग सायझिंग वाइंडिंग प्रमाणपत्र प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पुढील जे पद आहे 23 क्रमांकाचं मिलिंग पर्यवेक्षक SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वूलन टेक्निशियन प्रमाणपत्र तसेच वूलन मिलमधील मिलिंग व वूलन रेझिनचा प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 24 क्रमांकाचं पद पहा शारीरिक कवायत निदेशक SSC शारीरिक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष TDPE कांदिवली अथवा तस्य महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्र. 25 क्रमांकाचं आणि शेवटचं जे पद आहे ते आहे शारीरिक शिक्षण निदेशक SSC शिक्षण शारीरिक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा BT पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य राहणार आहे. ठीक आहे. तर ही तुम्हाला संपूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे.